संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान होतं। या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी आता आळंदीत दाखल झाले। मंदिर परिसरातला इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी भरून गेलाय। लाडक्या माऊलींच्या दर्शनापूर्वी भाविक सध्या इंद्रायणीमध्ये पवित्र स्नान करतात। आळंदीमध्ये लाखो वारकऱ्यांची सध्या गर्दी पाहायला मिळते। इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी फुलून गेला। आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होतं आणि या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आता वारकरी आळंदीत दाखल होत आहेत। लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल होत असल्याचं पाहायला मिळतंय। आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होतंय आणि याच प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी वारकरी आता आळंदीत दाखल होत आहेत। एकंदरीत दुपारी 2 वाजता आपण महाद्वारातून मानाच्या एकूण 47 पोटभाग धरून 56 दिंड्यांना प्रत्येकी 90 वारकरी असा प्रवेश देतो। तदनंतर श्री गुरु हैबत बाबांचे प्रतिनिधी देवांची आरती करतात। संस्थानातर्फे दुसरी आरती होते। मानकऱ्यांना नारळ प्रसाद होतो आणि त्यानंतर प्रस्थान सोहळा सुरू होतो। एकंदरीत यावेळेस प्रस्थान सोहळ्याची वेळ ही दुपारी 4 वाजताची केलेली आहे। प्रस्थान सोहळा पूर्ण होऊन देव बाहेर निघायला म्हणजे महाद्वारातून बाहेर निघायला एक अंदाजे 2 ते 2.5 तासांचा वेळ लागतो।